त्यानंतर राज्यामध्ये बरसत असलेल्या अवकाळी संदर्भातल्या काही बातम्या आहेत। नांदेडमध्ये मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला। पावसामुळे हळदीसह फळबागांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। आंबा, कलिंगड, संत्री, मोसंबी, केळीच्या बागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होतंय। नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये रात्री विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागातील विद्युत पुरवठा खंडित झालाय आणि या पावसाचा हळद काढणी करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। उन्हात वाळत घातलेली हळद या पावसात भिजल्यामुळे हळदीच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे त्यांना मिळणारे शेतकऱ्यांना त्या हळदीचे मिळणारे पैसे मोबदलाही कमी होणार। त्याचबरोबर आंबा, कलिंगड, संत्रा, मोसंबी आणि केळीच्या फळबागांचं वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठं नुकसान झालंय। विशेष म्हणजे पुढच्या 4 दिवसांसाठी नांदेडला येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता आणि कोपरगाव तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय। तसंच अनेक ठिकाणी जोरदार गारपीटही झाली। तर या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समजतं। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव राहता तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस बरसलेला आहे। अनेक ठिकाणी जोरदार गारपीट झालेली आहे आणि ही सगळी दृश्य सुद्धा आपण अहिल्यानगर जिल्ह्यातून पाहतोय। गारपिटीची ही दृश्य आहेत। लहान लहान गारा बरसलेल्या आहेत। अर्थात या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होतंय। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान होतंय। शेतीमाल कवडीमोल होतोय। यवतमाळ शहरामध्ये अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। अचानक आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह सुमारे 15 मिनिटं जोरदार पाऊस बरसला। या अचानक झालेल्या हवामान बदलामुळे रस्त्यावरची वर्दळ विस्कळीत झाली। अवकाळी पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ झाली, तारांबळ उडाली। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली। पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता व्यक्त केली जाते। लातूर शहरात रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारं सुटलेलं होतं। वादळी वाऱ्यामुळे एक झाड कोसळलं, 2 वाहनांचं नुकसान झालंय। अशोक हॉटेल चौक परिसरामध्ये झाड कोसळलं। सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। लातूर शहरामध्ये रात्रीच्या सुमारास सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरातील अशोक हॉटेल चौक परिसरातील एक जुनं झाड हे उन्मळून पडल्याची घटना घडली। या घटनेमध्ये झाडाखाली उभ्या असलेल्या एका दुचाकी आणि एका 4 चाकी वाहनाचं नुकसान झालंय। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पथकानं तात्काळ उपाययोजना करत कोसळलेलं हे झाड हटवलं। दरम्यान उपमहापौर ॲडव्होकेट स्नेहल उडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले। परभणीमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह पावसानं परभणीला झोडपून काढलं। पावसामुळे शेतपिकांचं नुकसान झाल्याची भीती आहे। परभणी जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसानं रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हजेरी लावली। अनेक ठिकाणी शेतकरी रब्बी हंगामातील पीक काढणीचं काम करत असल्याने शेतकऱ्याच्या पिकांचं नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय। अनेक ठिकाणी पावसानं नुकसान झालेलं आहे। तर संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली। यात प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तर सोयगाव तालुक्यातील बहुलखेडा इथं वादळी वाऱ्यानं लग्नमंडप कोसळला, यामुळे नुकसान झालं। दृश्य आपण पाहतोय। सोयगाव तालुक्यामध्ये पाऊस आला आणि त्यानंतरची ही परिस्थिती आहे। बहुलखेडा इथं लग्नमंडप कोसळलेला आहे आणि या कोसळलेल्या लग्नमंडपाची दृश्य आपण पाहतो।
दरम्यान पुण्यामध्ये सुद्धा काल दुपारपासूनच जोरदार पाऊस पडला आहे. काही ठिकाणी तर गारांचा पाऊस पडला. हिंजवडी, बाणेरसह पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि पुण्यातल्या या चारही ठिकाणची दृश्य आपण पाहतोय. पुण्यातल्या हिंजवडी परिसर, बाणेर परिसर, पिंपरी चिंचवड या सगळ्या परिसरातले दृश्य आपण पाहतोय. बाणेरमध्ये रस्त्यावर साचलेलं पाणी आपण पाहतोय. वाहन चालकांना, वाहनांना त्याच पाण्यातून आपला मार्ग शोधावा लागतोय. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी तर गारांचा पाऊस बरसलेला आहे आणि त्याचीही दृश्य आपण पाहतोय. राज्यामध्ये आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. वाशिम, बीड कालपासून या सरी बरसत आहेत. वाशिम, बीड, धुळ्यासह नाशिकमध्येही पाऊस बरसलाय. काही भागामध्ये पाणीही साचलंय. दरम्यान 4 एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे बळीराजाची चिंता वाढलेली आहे. सहा दृश्य आपण पाहतोय. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, बीड, धुळे, जळगाव राज्यातल्या 6 वेगवेगळ्या जिल्ह्यातली ही दृश्य आहेत. मात्र परिस्थिती सारखीच आहे. अवकाळी पाऊस बरसलाय. काही ठिकाणी गारा पडलेल्या आहेत आणि त्यामुळे बळीराजाचं, शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होतं आहे. जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. पुण्यातल्या भोरमधील वडगाव डाळमध्ये गारपिटीसह जोरदार पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. तर भोर तालुक्यात सुरुवातीला पावसानं जोरदार हजेरी लावली. अर्ध्या तासात गारांचा अक्षरशः सडा पडल्याचं चित्र होतं. वडगाव डाळ या गावामध्ये गारांचा खच साचल्याचं चित्र पाहायला मिळाले आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं. पुढील 3 दिवस हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केला. काही दृश्य आपण पाहतोय पुणे जिल्ह्यातल्या भोरमध्ये असलेल्या वडगाव गावातली, जिथं साधारण अर्ध्या तासाच्या पावसानंतर गारांचा अक्षरशः खच पडलेला होता. गारा बरसलेल्या आहेत आणि गारा पडल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय. लहान ते मध्यम आकाराच्या या गारा वडगावमध्ये बरसलेल्या आहेत. वडगाव डाळ भोरमधलं, पुणे जिल्ह्यातल्या भोरमधलं हे गाव आहे. तर आणखीही पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. जनजीवन या गारपिटीमुळे विस्कळीत झालेलं आहे आणि सर्वाधिक नुकसान हे शेतकऱ्यांचं होत आहे.